हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं नितीनची नीतू डेली ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? मजेत ना? आम्ही पण एकदम मजेत आहोत. ॲक्च्युली 2-3 दिवस मी ब्लॉग नाही बनवला कारण माझी तब्येत जरा बरी नव्हती, त्यामुळे मला काही ब्लॉग नाही बनवता आला. आता मात्र एकदम मी ठणठणीत झाली. म्हटलं चला आता थोडंफार शूट करूया म्हणून सुरुवात केली. दुपारी आले, जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे करून गेले ऑफिसला आणि त्याच्यानंतर आम्ही थोडासा आराम केला आणि संध्याकाळ झाल्यानंतर माझ्या लेकीला लागली भूक. म्हटलं आता काय करायचं, तर ती बोलली मामा काय पण कर, मला खायला काहीतरी बनव, भूक भरपूर लागली आहे. म्हटलं ठीक आहे. तर मग चल म्हटलं ब्लॉग पण बनवायचा आहे आणि लेकीची भूक पण भागवायची, तर दोन्ही कामं होऊन जातील. म्हणून आता मी बनवते तिच्यासाठी शिरा बदामाचा. म्हणजे बदामाचा नाही, बदाम टाकून शिरा बनवते नॉर्मल गुळ घालून. तर आता मी शिरा बनवायला सुरुवात करते. मी तिला म्हटलं मी शिरा बनवते, तोपर्यंत तू तुझा उरलेला अभ्यास करून घे. कारण आता कसं कॉलेज तर अजून चालू झाले नाही, पण क्लासेस मात्र चालू झालेत. तर सकाळी तिला 6:30ला जावं लागतं. म्हणजे आमची गुड मॉर्निंग होते आजकाल 5 वाजता, 5:30ला. तर ती सकाळी जाते क्लासला आणि क्लासवरून आल्यानंतर मग तिचा जो क्लासचा अभ्यास असतो तो तिला पूर्ण करायचा असतो. कॉलेज चालू झालं तर माझ्या लेकीची भरपूर धावपळ चालू होणार. कारण सकाळी 6:30चा तिचा क्लास असणार, ट्युशनला जाणार आणि 10:30ला ते ट्युशनवरून सुटणार. 12:30चं कॉलेज ते 5:30. 5:30ला ती तिथून सुटणार पूर्ण गर्दीच्या वेळेत. बघा तर कसं कसं मॅनेज करते, तसं मी सगळं तुम्हाला शेअर करत राहील. आता ती अभ्यास करते. म्हटलं चला तोपर्यंत आपण तिच्या पोटोबाची तयारी करूया. तर बघा मी बनवते आता इथे शिरा. बघा तूप आणि रवा जरा भाजून घेते. मी रवा अगदी स्लो गॅसवर भाजते, म्हणजे कसं तो खरपूस भाजला जातो. आणि खायला तो खरपूस भाजला असते, खायला पण छान लागतं. 1 वाटी रवा आणि 1/4 वाटी तूप असं मी मेजरमेंट घेते. रवा छान भाजत आलाय. आता मी इकडे दूध तापत ठेवते 1 वाटी. म्हणजे अजून रवा थोडासा भाजला की आपला दूधही गरम होईल. हो, शिऱ्यामध्ये मी आज साखर नाही वापरणार, गूळ वापरणार. गूळ वापरून शिरा बनवणार. मी आहे ना याच्यामध्ये हे बघा बदाम, काजू आणि पिस्ते हे छान कट करून घेतले, क्रश केलेत म्हणजे. आणि असं थोडीशी इलायची कुटून घेते. दूध पण गरम झालेला. बघा मस्त रवा भाजून झालेला आहे, खरपूस अगदी दिसत असेल तुम्हाला. कलर याचा छान चेंज झालाय. आता आहे ना मी काय करते, हे दूध आहे ना ते टाकते रव्यामध्ये. सोबत हे ड्रायफ्रुट्स पण.
वेलची सुद्धा. मस्त सुगंध येतो असा वेलची टाकल्यानंतर. मस्त हे मिक्स झालं. आता याच्यामध्ये आपण गूळ टाकूया. माझ्याकडे गुळाची पावडर आहे. 4-5 चम्मच गुळाची पावडर टाकायची. मस्त मिक्स करून घेते. बघा गुळाचं मस्त याला पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी थोडंसं म्हणजे रवा पूर्ण शिजेपर्यंत झाकण ठेवूया. 5-10 मिनिटं. तर शिरा होते आता रेडी. शिरा नाश्त्याचं तर झालं, पण अजून संध्याकाळचा स्वयंपाक काय करायचं एवढं टेन्शन येतं ना. रोज काय जेवण बनवायचं वगैरे. जेवण आज तसं काय बनवणार नाही मी, साधंच बनवणार. भाजी चपाती वगैरे. जेवण आज तसं काय बनवणार नाही मी, साधंच बनवणार. भाजी चपाती. तर काय भाजी चपाती बनवायची हा एक मोठा प्रश्न असतो रोजच्या रोज प्रत्येक बाईला. कधीही न सुटणारा तो प्रश्न आहे की रोज जेवण बनवायचं काय. तर मी आता हा शिरा ऑलमोस्ट झालेला आहे. तुम्ही तिथे शिरावला खायला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारीला लागतो. संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करून घेते आणि व्हिडिओ मी आता तिथेच जरा बंद करते, म्हणजे संपवते. एवढा गोंगाट असतो ना आमच्या इकडे बाहेर. मुलं खेळतात कमी, आई वडील ओरडतात जास्त. एवढा गोंगाट असतो. पण काय करणार, मुलं आहे. किती पण त्यांना ओरडलं तरी ते काय थांबायची नाही. तर मी स्वयंपाक वगैरे आवरून घेते. हा जो शिरा झालेला आहे रेडी, तो लेकीला देते आणि तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. बघा शिरा रेडी झालेला आहे. कसा झालाय तोही सांगा. ऍक्च्युली हा तिला देते मी, पण याच्यामधूनच थोडासा टेस्ट करून तुम्हालाही सांगते कसा झालाय तो. मस्त गरम गरम, खूप गरम. खूप मस्त झाला. तुम्ही नक्की करून बघा. गुळाचा शिरा हेल्दी आहे. साखर जे साखर खात नाहीत त्यांच्यासाठी सगळ्यात चांगलं ऑप्शन आहे. तर चला मी शिरा तिला नेऊन देते आणि तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.